नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 27वा वर्धापन दिन उरुण ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालाय. यावेळी पक्षाचा ध्वजवंदन सोहळा सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या हस्ते पार पडलाय. तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना निशिकांत भोसले पाटील म्हणालेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व समाज घटकांना सोबत घेऊन वाटचाल करणारा पक्ष आहे. शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणारा हा पक्ष सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासासाठी कार्यरत आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांची उणीव प्रत्येक क्षणी जाणवत असली तरी त्यांचे विचार, पक्षाची ध्येय धोरणे आणि कार्यपद्धती आपल्या मार्गदर्शनासाठी कायम प्रेरणादायी राहतील. संघटनात्मक वाढीसाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करणे आवश्यक असून पक्षाचे वरिष्ठ नेते कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं त्यांनी सांगितलंय. भविष्यात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत सांगली जिल्ह्यात पक्ष अधिक बळकट करण्यासाठी निष्ठा, श्रद्धा आणि समर्पणाने कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमात संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष निवास पाटील, भास्करराव मोरे, उरुण ईश्वरपूर नगर परिषदेचे नगरसेवक अजित पाटील, निशिकांत युथ फाउंडेशनचे संस्थापक अक्षय पाटील, चंद्रकांत पाटील, उद्योजक मधुकर हुबाले, यदुराज थोरात, जयदीप निकम, शिवराज यादव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.